तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जी सेवा केली ना त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. कारण की डॉक्टरांनी माझ्या पोरीला सांगितलेलं की जे कमरेपासून पाय नाही आहेत, आज माझी पोरगी खेळतीये. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव लता दीपक जाधव. मी सैदापूर कराड येथे राहते. श्री स्वामी समर्थ या मठातील मला अनुभव आलेला आहे. आज मी ते तुम्हा सर्वांना सांगणार आहे. आगाशिवनगर येथील केंद्रातील स्वामींचा जो अनुभव आलेला आहे ते तुम्हाला सांगणार आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी माझी डिलिव्हरी झालेली. तेव्हा मला डिलिव्हरी झाली आणि माझी क्रिटिकल एवढी कंडिशन होती ना की अक्षरशः डॉक्टरांनी हात वर केलेले. मला सगळ्या प्रकारची औषधं चालू होती. माझ्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या. तर डॉक्टरांनी सुद्धा हात वर केलेले. बाळ माझं घरी होतं डिलिव्हरीनंतर 1.25 महिना घरी होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये होती. माझ्या घरच्यांनी इतके उपचार करूनही मला दुसरीकडे हलवण्यात आलं तरीसुद्धा काही मला त्याचा परिणाम जाणवला नाही. माझ्या घरातल्यांनी स्वामींजवळ हात जोडले. मला स्वामींची विभूती हॉस्पिटलमध्ये असतानासुद्धा पोहोचवली. माझ्यावरती म्हणजे इतके मला इफेक्ट जाणवले ना. मी खरं त्या स्वामींचे आशीर्वाद मानते. आज मी आणि माझं बाळ जे सुखरूप आहे ना ते स्वामींमुळे आहे आणि इथल्या लोकांनी माझ्यासाठी खूप सेवा केलेली आहे. आणि आज योगायोगाने 3 वर्षानंतर हा योग आलाय की म्हणजे म्हणतात ना वेळ लागतो, पण मला योगायोगाने ते स्वामींनी इथं बोलवले की मी त्यांचे पाय धरले नव्हते की ये म्हणून. पण आज माझ्या मुलीला बरोबर 3 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनी मला इथं बोलवले की मी सगळ्यांची पुन्हा एकदा ऋणी असावी. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जी सेवा केली ना त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. कारण की डॉक्टरांनी माझ्या पोरीला सांगितलेलं की जे कमरेपासून पाय नाही आहेत, आज माझी पोरगी खेळतीये. म्हणजे सगळी ह्यांचीच कृपा आहे आणि मला खूप माझ्या स्वामींवरती कृपा आहे. जे काय आहे ते फक्त स्वामींचं फळ आहे. जेवढी मी श्रद्धा करते तेवढी तुम्ही सुद्धा करा, बस माझी एवढीच विनंती आहे. ही माझी मुलगी साईशा दीपक जाधव. गेल्या 3 वर्षापूर्वी डॉक्टरांनी जेव्हा मला सांगितलं की हिच्या कमरेपासून खालचा भाग नाहीये म्हणून, तेव्हा मी खूप रडली. पण मी कुणाचंही ऐकलं नव्हतं. हॉस्पिटल कराडचे भरपूर प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये दाखवले. पण मला माझ्या स्वामींवर इतका विश्वास होता ना की मला माहितीये तिला काही झालेलं नाही. आणि डिलिव्हरी नंतर माझं बाळ खरंच खूप छान होतं, त्याला काही झालं नव्हतं. ही स्वामींचा मला अनुभव आला आणि तिथून पुढे थोडंसं मला प्रॉब्लेम झाला. माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळं माझ्या घरातल्यांनी, माझ्या मावशींनी माझ्यासाठी खूप सेवा केली. आणि हे जे काय आहे हिनी सेवा आणि इथल्या सेवकांनी माझ्यासाठी खूप केलं. त्यांच्या मी ऋणी राहीन. मी तिच्यासाठी दवाखान्यात खूप रडले होते. खूप म्हणजे एवढी रडले होते, की मी स्वामींच्या पाशी इथं येऊन पदर पसरला होता, की माझ्या लेकीला वाचवा म्हणून शनी. आज जी आई कुठली करत नव्हती ती मी केलं तिच्यासाठी मावशी असून शनी. आणि ज्यावेळी माझ्या हातात बाळ दिलं ना त्यावेळी मी एकच कान फुकलं होतं स्वामींचंच. स्वामींचं नाव घेतलं होतं, की ह्याला तुम्हीच आता सांभाळायचं. तिचा तर गॅरंटी डॉक्टरने दिली नव्हती. म्हणताना हे जे सांभाळायचं ते तुमच्या हातात आहे. आईला पण वाचवायचं आणि बाळाला पण वाचवायचं. जेवढी होईल तेवढी मी इथे सेवा केली. कृष्णा चॅरिटेबल आणि हे मठात इथे येऊन शनी त्या कंपल्सरी मी येऊन जाऊन करत राहिले. पण स्वामींनी मला एवढा हात माझ्या डोक्यावर ठेवला ना की माझी दोन्ही लेकरं सुखरूप घरी आहे. जवळजवळ 1 महिना येऊन जाऊन करत होते दवाखान्यातून. श्री स्वामी समर्थ. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. ताईंचा अनुभव ऐकला मन भरून आले आणि ताईंना विचारून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, कमेंट्स करायचा आहे, त्याचबरोबर शेअरसुद्धा करायचा आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हाईप द्यायला विसरायचं नाही. कारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रत्यक्षात स्वामींचे अनुभव पाहायला मिळणार आहेत. यानंतरचा अनुभव असणार आहे जे मठामध्ये नेहमी बाबा असतात, सेवा करत असतात त्यांचा आहे. तो लवकरात लवकर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.